सातारा जिल्ह्यातील पूजा शिंदे या तरुणीनं अथक मेहनतीच्या जोरावर गगन भरारी घेतली आहे। पूजा शिंदेची भारतीय वायुदलात महिला अधिकारी पदावर निवड झाली आहे आणि अशी कामगिरी करणारी पूजा ही साताऱ्यातली पहिली महिला कॅडेट ठरली आहे। सर्वसामान्य कुटुंबातील पूजानं लहानपणापासूनच सैन्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार देखील केलंय। पाहूयात। आयुष्यात प्रत्येक जण मोठं होण्याचं स्वप्न पाहतो, पण हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी तितकीच कठोर मेहनतही करावी लागते। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पूजा शिंदे या तरुणीनं असंच एक मोठं स्वप्न पाहिलं आणि मेहनतीच्या जोरावर ते साकारही केलं। साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव इथं राहणाऱ्या पूजाची भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर पदी निवड झालेली आहे। भारतीय सैन्यामध्ये दाखल होण्याचं पूजाचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं आणि यासाठी तिनं NCCत प्रवेश घेतला आणि अथक मेहनतीच्या जोरावर तिनं अवघड टप्पे पार केले। पहिली जी रिटर्न टेस्ट AFCATची होती ती मी फेब्रुवारी 2020 मध्ये दिली। त्यासाठी तयारी मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासूनच ठेवलेली। एक फोकस्ड अप्रोच होता। याचा सिलेबस 10वी पर्यंतचा होता, त्यामुळे थोडा मीडियम लेवलचा होता, थोडा डीप अभ्यास लागला। फक्त एक फोकस्ड अप्रोच ठेवला की हे शक्य होतं, कारण ह्या एक्झामची जी डिमांड होती ती स्पीड आणि ॲक्युरेसी होती। घरची परिस्थिती हलाखीची असतानाही आई वडिलांनी आपल्या दोनही मुलींना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं। आपल्या आई वडिलांचं कष्ट पूजानेही वाया जाऊ दिलं नाही, त्यामुळेच आपल्या लेकीच्या कर्तृत्वावर आई वडिलांना सार्थ अभिमान आहे। भावना म्हणजे आता तिचं करावं तेवढं कौतुक थोडंच झालेलं आहे। म्हणजे आम्ही स्वप्नात पण विचार केलेला नव्हता की आमची मुलगी एवढं काय करेल, असं आम्हाला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं। आम्ही कसं आपलं फक्त तिच्या बुद्धीची कला बघून आम्ही तिला शिकवत गेलो। आनंदराव शिंदे यांनी पूजाच्या शिक्षणात कोणताही अडसर येऊ दिला नाही। शेतीतल्या तुटपुंज्या मिळकतीत त्यांनी पूजाच्या शिक्षणाचा सर्व भार उचलला। आज माझ्या मुलीने जे फ्लाइंग ऑफिसरमध्ये जे तिने पोस्ट मिळवले आहे ती आज सर्वात उंचवणारी एक भरारी आहे, जे गगन भरारी म्हणतात। तिथून त्या स्तरावरून तिचं कौतुक होत आहे सर्व सातारा जिल्ह्यातून। पूजाचं यश पाहून बहीण मोहिनीला अभिमान वाटतोय। इंजिनिअरिंगमध्ये शिकत असलेल्या मोहिनीचा आनंद पूजाच्या ऑफिसर होण्यानं गगनात मावेनासा झालाय। लहानपणापासून आमचे खूप भांडण वगैरे असायचं तसं, पण अभ्यासाच्या बाबतीत तिने एवढं मला चांगलं हे केलं की आज मला पण वाटतं की मी तिच्यासारखं काहीतरी करू शकते। पण मी आज इंजिनिअरिंग करते। आता हिचं सक्सेस बघून सगळ्यांचं चाललंय तू पण असंच काहीतरी कर, असंच काहीतरी, पण ती मला म्हणाली असं काही नाही, तू ज्याच्यात करते ते फक्त चांगलं कर। 21व्या शतकात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत महिलाही पुढे येताना दिसतात। पूजाच्या यशाची गगन भरारी मोठं होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी आहे। प्रशांत जगताप, लोकशाही न्यूज, सातारा। तर सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी ते एक फ्लाइंग ऑफिसर असा हा पूजा शिंदे हिचा प्रवास। जिद्द चिकाटी ठेवत पूजा इथपर्यंत पोहोचलेली आहे। मात्र यामध्ये तिच्या घरच्यांचा देखील वाटा तितकाच आहे। एक सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलीची इंडियन एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर पदी निवड होणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे। आज आपण पूजाचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास तिच्याकडूनच जाणून घेणार आहोत। पूजा शिंदे आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। पूजा, सर्वात आधी तर लोकशाही न्यूजमध्ये तुझं स्वागत आहे आणि अभिनंदन। तुझी एअर इंडियन फोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे त्यासाठी। थँक्यू मॅम। खरं तर तू इतकी मोठी भरारी घेतली आहे, कशी सुरुवात झाली याची? लहानपणापासूनच तुला या क्षेत्राची आवड वगैरे होती का? म्हणजे तसं सांगायला गेलं तर मी ज्या शाळेत होती तर चॅलेंज अकॅडमी कोरेगाव, तिथे आम्हाला असं पूरक वातावरण दिलं की जेणेकरून आम्ही अभ्यासाव्यतिरिक्त खेळ किंवा इतर अदर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असो, मे बी ते स्किट्स असो, भाषण स्पर्धा असो, विविध गेम्स असो किंवा म्हणजे सर्व प्रकारच्या स्पर्धा यात म्हणजे चढाओढीने भाग घेणं ही म्हणजे आमच्यावर असे संस्कारच केले गेले। त्यामुळे बॅक ऑफ द माइंड माझी मेंटॅलिटी अशी झाली की पुढे जाऊन असं कोणतं तरी क्षेत्र निवडायचं की ज्यात आपली शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अशा तिन्ही सुद्धा क्षेत्रांना वाव असावा। आणि डिफेन्स हे असं क्षेत्र आहे की म्हणजे या तिन्ही माझा विकास होऊ शकतो। त्यानंतर 12वीत गेल्यावर माझ्या एका नातेवाईक जे एअरफोर्समध्ये आहे सुनील कदम
त्यांना ज्यावेळेस मी विचारलं की महिला हे करू शकतात का, ऍज अ गर्ल म्हणजे मी करू शकते का, त्यावेळेस त्यांनी कॉन्फिडन्स दिला की बाबा हा तुझ्यात ते क्वालिटीज आहेत आणि आता एअरपोर्टमध्ये महिला खूप छान काम करतात तर तूही करू शकतेस. तर तिथून म्हणजे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मग तिथून मी या क्षेत्रात यायचं ठाम ठरवलं. बरं, म्हणजे लहानपणापासूनच तुझ्यावर संस्कार तर होत होते, मात्र इंडियन एअरफोर्स पर्यंत पोहोचण्यासाठी तू नेमकं काय शिक्षण घेतलंस आणि कुठून घेतलंस? ठीक आहे. इंडियन एअरफोर्ससाठी म्हणजे मी ज्या पदावर गेले त्यासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी लागतं. बरं. माझ्याबद्दल सांगितलं तर मग मी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण चॅलेंज अकॅडमी कोरेगावमध्ये केलं. त्यानंतर 11वी 12वी हे सायन्स वायसी कॉलेजमधून केलं, वायसी कॉलेज सातारा. त्यानंतर मी बीकॉम केलं DG कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा येथून. आणि माझ्या याच बीकॉमच्या बळावर मी एअरफोर्समध्ये अकाउंट्स ब्रांचला ॲज अ फ्लाइंग ऑफिसर आय विल बी ट्रेन फर्दर. बरं, आणि या सगळ्यामध्ये तुझ्या शिक्षकांनी कशी मेहनत घेतलेली आहे तुझ्यावर? खरं शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. शाळेपासूनच म्हणजे माझे शाळेतले जे शिक्षक आहे मी त्यांना सर्वात जास्त श्रेय देईन, का तर त्यांनी संस्कारच असे घडवले आणि तेवढी मेहनत आमच्यावर घेतली. कारण मला म्हणजे जसं मला आठवतंय तसं ज्यावेळी मी त्या 10 वर्षांचा माझा प्रवास त्या शाळेत झाला, तर ज्यावेळी मी त्या शाळेत गेले तेव्हापासून मी 10वीत जेव्हा बाहेर पडले तर तो जो डिफरन्स होता तो खूप होता. आणि हे सगळं फक्त शिक्षकांच्या कॉन्ट्रीब्युशननी. त्यावेळेच्या आमच्या प्रिन्सिपल मिनिमिस होत्या, त्या जातीने लक्ष द्यायच्या आमच्याकडे. आम्ही लाईक वी वेर लाईक अनसिव्हिलाइज्ड स्टुडंट्स अँड मेकिंग अस लाईक ग्रूमिंग अस वॉज हर एफर्ट. आणि त्याचबरोबर आमचे दिलीप सर जे चेअरमन आहेत त्यांनी सुद्धा ह्यात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं. त्यानंतर 12वीला सायन्सला असताना कोते मॅम होत्या, त्या नेहमीच मोटिवेट करायच्या. त्या म्हणायच्या की काहीही करा पण गिव्ह युअर बेस्ट. त्यानंतर मी तर ग्रॅज्युएशनला गेले. ग्रॅज्युएशनला शिकत असताना NCCचे लेफ्टनंट मिरलू सर यांनी म्हणजे मला खूप मदत केली. आमच्या लायब्ररीमध्ये डिफेन्सचे जे मला हवे होते ते बुक्स नव्हते. त्यावेळी मी जेव्हा जस्ट त्यांना अप्रोच केलं की सर मला हे बुक्स हवेत आणि नाही, त्यांनी ते खटाटोप करून म्हणजे इव्हन सर्वांशी बोलून ते बुक्स अवेलेबल करून देणं किंवा नंतरच्या तयारीत सुद्धा त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्याचबरोबर आमचे कुंभार सर त्यांनी जे बँकिंगसाठी लेक्चर्स अवेलेबल करायचे त्याचा सुद्धा मी फायदा करून घेतलेला. बरं, म्हणजे लहानपणापासून तुझ्यावर संस्कार झाले, तुझ्या शिक्षकांनी तुझ्यावर प्रचंड मेहनत घेतलेली दिसते. मात्र या सगळ्यासाठी पूजा आपण पाहतो फिजिकल स्ट्रेंथ देखील तितकीच महत्त्वाची असते. यावर तू सध्या कशी मेहनत घेतेय? म्हणजे मी 12वी नंतर ज्यावेळेस ठरवलं त्यानंतर पासून मी माझ्या डेलीच्या शेड्यूलमध्ये रनिंग असणं किंवा अदर स्ट्रेचिंग एक्सरसाइज ह्या आत्मसात केल्या. त्याचबरोबर मी NCC मध्ये SY मध्ये ऍडमिशन घेतलं जेणेकरून मला माझ्या फिजिकल अबिलिटीजला जास्त स्ट्रेंथ देऊ शकेल. पूजा, तू खरं तर इतकी मेहनत घेऊन आता या पदापर्यंत पोहोचलेली आहेस. या सगळ्यामध्ये तुझ्या घरच्यांची तुला कशी साथ मिळाली आहे? या सर्वात माझ्या घरच्यांनी मला खूप साथ दिली. नेहमीच त्यांचा सपोर्ट माझ्या सोबत आहे. लहानपणापासून मी जेव्हा कधी कोणत्या पुस्तकांची डिमांड करेन किंवा मला गेम्समध्ये ह्यात मी हट्टी होती की मला ह्यात पार्टिसिपेट करायचे. म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी थोड्या म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे थोडं अभ्यासाव्यतिरिक्त इट वॉज म्हणजे थोडं डिस्टर्बिंग वाटायचं की बाबा हे अभ्यासाव्यतिरिक्त हे करू नकोस वगैरे. त्यावेळी मी थोडा हट्ट केला की मग त्यांना पण वाटायचं की ही एवढी तयारी करते तर आपण पण म्हणजे थोडं सपोर्ट करावं किंवा परमिशन देऊन टाकावी. त्यामुळं खूप अशा वेळ होत्या की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचं होतं आणि घरच्यांना काही माहित नव्हतं की काय असतात काय, तरी पण त्यांनी परमिशन दिली आणि नेहमी त्यांचा आशीर्वाद किंवा मोटिवेशन सोबत होतं. त्यामुळे सुद्धा मला म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यात इव्हन इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुद्धा त्यांची जो सपोर्ट होता तो म्हणजे खूप महत्त्वपूर्ण ठरवला. बरं, म्हणजे या तुझ्या स्वप्नांना कठोर मेहनतीची जोड मिळाली असंच म्हणावं लागेल. आता तू ऑफिसर झाली आहेस. घरच्यांच्या, तुझ्या मित्रमैत्रिणींच्या आता सध्या काय भावना आहेत? सर्वजण खूप खुश आहेत आणि ते म्हणायचे की पहिल्यापासून तू काहीतरी करशील आणि आता तेच म्हणतात की मी बोललेलो ना तुझं होऊन जाईल, टेन्शन घेऊ नकोस वगैरे. त्यामुळे सर्वजण खूप खुश आहेत. बरं पूजा, खरं तर वेळेचं बंधन असल्या कारणानं अगदी शेवटचा प्रश्न घेते. अशा बऱ्याच मुली आहेत ज्यांची तुझ्यासारखीच मोठी स्वप्न आहेत पण त्यांना तितकासा सपोर्ट मिळत नाही घरच्यांकडून म्हणा किंवा इतकी मोठी झेप घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नसते. आज संपूर्ण महाराष्ट्र तुला पाहतोय, बऱ्याच तुझ्यासारख्या मुली देखील तुला पाहतायत. काय सांगशील अशा मुलींना?
म्हणजे तुम्ही बोललात ते एकदम बरोबर आहे, कारण खूप साऱ्या मुलींना केवळ सपोर्ट नसल्यामुळे त्या मागे पडतात. पण मी त्यांना सांगेन की तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप साऱ्या संधी मिळत राहतील. कधी कधी तुम्ही ते ओळखायला चुकाल की प्रत्येक संधी ओळखणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात आहे. कधी कधी तुम्हाला खूप कमी वेळ दिला जातो, तर त्या कमी वेळात तुम्ही जितकं जास्त तुम्ही देऊ शकाल तेवढं द्या. गिव्ह युअर बेस्ट, म्हणजे कर्म कर, फल की अपेक्षा मत कर. कारण मी असं बिलीव्ह करते की केलेलं कष्ट आणि केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. जरी तुमचं स्वप्न पूर्ण नाही झालं किंवा सपोर्टचं लॅकिंग राहिलं तरी पण जे तुम्ही ज्ञान ग्रहण केलंय किंवा जे तुम्ही ॲबिलिटी स्वतःत आणलेत ते रेस्ट ऑफ लाईफ तुम्ही पुढे कुठेही यूज करू शकता. जस्ट कीप युअर पॉझिटिव्ह हो आणि सपोर्ट मिळत राहील, फक्त गिव्ह युअर बेस्ट. अगदी अगदी पूजा, खरं आहे. प्रत्येक संधीचं सोनं करा असं तू म्हणतेस. खरं तर तू इतकी मेहनत घेऊन या मोठ्या पदावर पोहोचलेली आहेस. फक्त साताऱ्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव तू मोठं केलंय आणि तुझा हा प्रवास पाहून इतरांना देखील नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. तू आज आमच्यासोबत गप्पा मारल्यास त्यासाठी धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप शुभेच्छा. धन्यवाद.